NRC कामगार मागील 15 वर्षापासून संघर्ष करत आहेत। त्यांचे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर NRC कॉलनीमधील घर आणि दुसरं म्हणजे त्यांची असलेली देणी। परंतु ह्या देणींच्या बाबतीत असा विषय की ते कोर्टामध्ये पेंडिंग असल्यामुळे त्याच्यामध्ये शक्यतो मुख्यमंत्री साहेबच मध्यस्थी करून काहीतरी एक मार्ग काढून अदानीसोबत बैठक करून त्याच्यातून एक मार्ग काढून एक रक्कम कामगारांना ठरवली तर तो प्रश्न सॉल्व्ह होण्यासारखा दिसतोय आम्हाला। त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत। दुसरा विषय राहिला त्यांच्या घरांचा। मागे त्यांची एक अदानीबरोबर बैठक झाली होती इथल्या कामगारांच्या प्रतिनिधींची। त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की घराच्या बदल्यात त्यांना घर देण्यात येईल, परंतु तो काय झालं नाही। आणि आताची जी घरं आहेत ती तुम्ही पाहू शकता की एकदम मोडकळीस आलेली आहेत, जीर्ण झालेली आहेत। आणि त्याच्यातच आपल्याच माध्यमातून मला 2 दिवसापूर्वी समजलं होतं प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून की तिथे ब्लास्टिंग पण होतं आणि त्या ब्लास्टिंगमुळे त्या घरांना तडे जात आहेत आणि हादरत आहेत। त्यामुळे एक घटना तिथे अशी घडली की कोणाच्या तरी अंगावर स्लॅब पडला आणि त्याला 12 टाके पडलेले आहेत। म्हणजे हा गंभीर प्रश्न आहे, जीविताचा प्रश्न आहे तिथल्या लोकांचा। हे दोन्ही प्रश्न आहेत। या दोन्ही प्रश्नांमुळे, देणींमुळे आणि घरांमुळे हा NRC कामगार एकदम मेटाकुटीस आलेला आहे। म्हणजे अक्षरशः मला वाटतं हजारोंच्या संख्येने कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत। आणि हा प्रश्न आपण तुम्हाला माहिती असेल तर आपण मागे विधान भवनामध्ये हा प्रश्न मांडला होता की सरकारने मध्यस्थी करावी, अजून किती कामगारांनी आत्महत्या कराव्या अशा पद्धतीने आपण सरकारला सवाल केला होता। आणि त्याच्यानंतर CM साहेबांनी मला बोलवून की बाबा काय प्रश्न आहे, त्यावेळेस ती एक बैठक लागली होती, परंतु व्यस्ततेमुळे ती बैठक रद्द झाली। त्याच्यानंतर कामगारांच्या 5-6 युनियन आहेत, त्या युनियनच्या प्रतिष्ठा त्यांची किंवा इगोमुळे तो विषय तसाच स्थगित राहिला। परंतु आता कामगार एकवटलेला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा शब्द टाकेन आणि पुन्हा तो प्रश्न घेईन। कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबद्दल 2 दिवसांनी आयुक्तांच्या दालनामध्ये, कारण त्यांनी नोटीस पाठवलेली आहे, त्यांना जर ती धोकादायक वाटते तर ते तिथले कामगार मग जाणार कुठे, तर त्या संदर्भात माझी पोलीस प्रशासनाची चर्चा झाली। त्यामुळे आपण एकत्र बैठक लावूया आणि तिथे जर तो प्रश्न सॉल्व्ह नाही झाला तर 26 तारखेपासून महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन चालू होतं। गरज पडली तर हा मुद्दा पुन्हा विधानभवनात घेण्याचा मी प्रयत्न करेन।